कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे. तो बंद का पुकारला आहे, आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊयात. हा बंद कशामुळे आपण पुकारलेला आहे? गेल्या 3 महिन्यापासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांचं युद्ध चालू आहे आणि त्याच युद्धामुळं हार्मोन्समधून जाणारी ट्रॉफिक ती बाधित झालेली आहे आणि त्या कारणामुळं आखाती देशांमध्ये होणारा कांदा निर्यात जवळपास 70% ती निर्यात घटलेली आणि बाजूला असलेला बांगलादेश जवळपास 1.5 ते 2 वर्षापासून आत्मनिर्भर झालेला आहे आणि त्यांच्याकडे कांद्याचं उत्पादन अतिशय जास्त प्रमाणात होत आहे आणि त्याच कारणामुळं कुठंतरी गेल्या वर्षापासून आपल्याकडे कांद्याचे बाजारभाव अतिशय कवडीमोल आहे आणि आत्ता जर सध्याच्या परिस्थितीला आपण बघत असाल तर 2 वेळा इंधन दर वाढ होऊनही इंधनची उपलब्धता होत नाही. पेट्रोल असेल किंवा डिझेल असेल याची उपलब्धता होत नसल्यामुळं ट्रान्सपोर्टेशनसाठी परराज्यात कांदा पाठवण्यासाठी ट्रकांची उपलब्धता होत नाही आणि त्याच कारणामुळं व्यापारी वर्ग हा त्रस्त झालेला आहे. गेल्या 8 दिवसापासून जो घेतलेला कांदा आहे तो आपल्या गोडाऊनवरच पडून आहे आणि तो परराज्यात जात नाही आणि त्यामुळंच तो डम्पिंग कांदा केव्हा आम्ही सांभाळणार किंवा आर्थिक परिस्थिती पण आमची खालावत चाललेली. तर या कारणामुळं येत्या सोमवारपासून 25 मे 2026 रोजीपासून कांदा असेल, कडधान्य असेल तर हे सर्व व्यापारी लिलावाच्या कामकाजात सहभागी होणार नाही. तर शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर पेट्रोल डिझेलची उपलब्धता करून आणि सुरळीत कसे व्यापार चालेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यातूनच आपल्या शेतकऱ्यांचं त्यातला म्हणजे शेतकऱ्यांना कुठंतरी एक हे मिळेल की बुवा त्यांचा कांदा परराज्यात जाईल. कॅमेरामन स्वप्नील सर, रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव.